छत्रपती शिवाजी महाराज समोर इकडे बघा. ओके समोर ओके हो बोलणार स्वतः का सिद्धांत पण आता साहेब घरी यायला पाहिजे आपल्याला बुकिंग आहे सिद्धांत चल डिब्बे पर रखना काम है ओके अरे साहब उधर संदर्भ
क्या ना भैया घर पे पहुंचा क्या भैया शामराव थोड़ा ऐसा अपन क्या वो दूंगा तेरे बर्थडे क्या भाई क्या हाँ बंदी आ गया इकडे भैया आजा पुढे आजा शुगर फ्री साहेबांकडून आली हातात घ्या मारा हां तिकडून शुभेच्छा आज आपल्या सर्वांचे आम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या आजोबांची ही भूमी छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्याचे एक आदर्शवत आणि एक खंबीर नेतृत्व या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री तसेच नगर विकास मंत्री महोदय आदरणीय श्रीमान एकनाथजी शिंदे साहेब आणि या महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांना म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची भूमी आणि मराठ्यांची भूमी असलेला हा मराठवाडा प्रदेश, मी मागाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा मूळ गाव वेरूळ तालुका, हे वेरूळ याच छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये आहे आणि या जिल्ह्यामध्ये अखंड हिंदुत्वाचा झरा आणि अखंड हिंदुत्वाचा जर कुणी वाली असेल तर ते या शहराचे माजी महापौर ज्यांनी या शहराचं खासदारपद भूषवलेलं आहे, या शहराचं राज्यमंत्रीपदाचा दर्जा ज्यांना होता आणि याच शहराचे विद्यमान आमदार सन्माननीय आपले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके शिवसेना पक्षाचे आमदार आदरणीय प्रदीपभाई जयस्वाल यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आपण सर्व त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी इथे जमलेलो आहोत। त्याचप्रमाणे त्यांना खास करून या सदिच्छा आणि शुभेच्छा तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनीही त्यांना आज खास करून शुभेच्छा पाठवल्या आहेत, सदिच्छा व्यक्त केल्यात आणि मी एक माझा आणि त्यांचा एक घरोबा आहे, घरातले संबंध आहे, मी त्यांना माझे मोठे बंधू समजतो आणि खरंच येणारा जो काळ आहे, येणाऱ्या काळामध्ये जर या छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये जर आपल्या सगळ्यांना न्याय हवा असेल आणि सर्व जनतेला पुनश्च एकदा चांगली महानगरपालिका आणि या महानगरपालिकेवर जर या भगवा फडकवायचा असेल तर तो भगवा हा आदरणीय प्रदीप शेठ जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली फडकवण्यात येईल असंच मला दिसतंय। कारण मी मागासपासून येणाऱ्या कार्यकर्ते असतील, तरुण असतील, माता भगिनी असतील, शिवसैनिक असेल, त्या सर्वांचा ओघ पाहतोय आणि स्वतः प्रदीप शेठ जयस्वाल यांचा एवढ्या वर्षाचा अनुभव पाहता त्यांचे दोनही चिरंजीव निखिलेश असेल, त्याच्यानंतर ऋषिकेश जयस्वाल, खास करून ऋषिकेश आता नाहीये, त्याला मी त्या दिवशीच फोन केला होता आदरणीय शिंदे साहेबांनी, त्याच्यावर आता मराठवाडा लोकसभा युवा सेना निरीक्षक, त्याचप्रमाणे या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जी आता इलेक्शन कमिटी आहे त्या इलेक्शन कमिटीचा एक मेंबर म्हणून त्याची नियुक्ती केली। त्याला कारण असं की प्रदीपभाई असतील
या प्रदीप भाईंचा अनुभवाचा जो दीर्घ अनुभव आहे आणि शिवसेनेचा झेंडा पहिला जर या मराठवाड्यात कोणी फडकवला असेल तर तो श्री प्रदीपभाई जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखालीच या छत्रपती संभाजीनगरमध्ये फडकवलेला आहे. त्यांच्या जोडीला आमचे चिंतन सेठ असतील, सर्व पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, महिला संघटना असतील, महिला पदाधिकारी असतील, यांना मी प्रदीप शेठ जयस्वाल यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एवढंच शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो की येणारा काळ हा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असेल, मान्य आहे. पण जर खरंच आपल्याला मी मगाशी बोलल्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज नगर महानगरपालिकेवर जर भगवा फडकवायचा असेल आणि जर महापौर जर शिवसेनेचा बसवायचा असेल तर त्याच्यासाठी आजपासून तुम्ही सगळ्यांनी आदरणीय प्रदीप भाईंचे हात बळकट करणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी हीच शुभेच्छा देतो की प्रदीप भाई तुमच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा, शिवसेनेचा भगवा फडकावा. याच तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्ही कडनंच ओके छोटा समोर पाणी सेंटर लाईन लवकर हे आम्हाला फोटोग्राफर कच्च्या ओके ओके. आमदार प्रदीप जयस्वाल यांचे वाढदिवस आहे, काय बोलणार? खरं म्हणजे जयस्वाल साहेब खरंच लोकनेते आहेत, सामान्यांचे नेते आहेत. ते रात्रंदिवस लोकांकरता झटणारा माणूस, त्याचं नाव प्रदीपजी जयस्वाल. खरं म्हणजे आपण बघतोय पक्ष संघटन असेल, विकासाची दृष्टी असेल, आणि मला वाटतं आज आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये इतका लोकप्रिय माणूस कोणताच नाही. आणि खऱ्या अर्थाने सामान्य लोकांशी नाळ त्यांनी जोडलेली आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाणं, प्रत्येकाचं या ठिकाणी आवर्जून प्रत्येकाकडे लक्ष देणं हे जयस्वाल साहेबांचं खास वैशिष्ट्य. आणि म्हणूनच आज शिवसेना पक्षामध्ये जयस्वाल साहेबांचं एक वेगळं स्थान आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं सुद्धा एक आवडते शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आज चौथ्यांदा निवडून येणं सोपी गोष्ट नाही. जयस्वाल साहेब आज आमदार आणि त्यांना शुभेच्छा देणाऱ्या, आज जर त्यांचा लोकसंग्रह बघितला तर निश्चितच जनतेचे भरपूर आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आणि जनतेच्या आशीर्वादाच्या या जोरावर जयस्वाल साहेबांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल अशीच सुरू राहो, हेच मी मनापासून शुभेच्छा देतो. भविष्य सर मंत्रीपद भेटेल साहेब निश्चितच काय शुभेच्छा द्या? एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जयस्वाल साहेबांना भविष्यामध्ये एक चांगली संधी मिळेल, हे मी या ठिकाणी विश्वासाने सांगतो.